त्याच्यामध्ये आम्ही घटक घेतलेला आहे माय व्हेजिटेबल. माय व्हेजिटेबल म्हणजे आपल्या घरातले जी भाजीपाला आहे दैनंदिन आपल्या घरात जो वापरतात तो भाजीपाला, त्याचा उपघटक आहे आयडेंटिफाय द कलर शेड्स ऑफ व्हेजिटेबल. म्हणजे आपल्याला त्या भाजीपाल्याचा रंग, त्याच्यानंतर त्याचे आकार कोणकोणते असतात त्याची ओळख आपल्याला करायची आहे. अभ्यासक्रमाचं ध्येय आहे टू इन्क्रीज द वोकॅब्युलरी ऑफ फॅमिलियर वर्ड्स. म्हणजे विद्यार्थ्यांचा जी शब्द संग्रह आहे त्या शब्द संग्रहाचा आपल्याला त्याच्यात वाढ करायची आहे. अध्ययन क्षमता आहे इंट्रोडक्शन अबाउट व्हेजिटेबल, देअर कलर अँड शेप अँड टेस्ट. म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना जी अध्ययन क्षमता रुजवायची आहे त्याच्यामध्ये आहे की त्या भाजीपाल्याचा रंग आणि आकार आणि त्याची चव कशी असते हे विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला ते क्षमता विकसित करायची आहे. त्याच्यानंतर अध्ययन निष्पत्ती येणार आहे इंट्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल. म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाजीपाल्यांची नावं, त्याचा दैनंदिन उपयोग, त्याचे फायदे हे विद्यार्थ्यांना समजणार आहे. त्याच्यानंतर अध्ययनाचा स्तर, उद्दिष्ट आणि प्रश्न प्रकार. तर या ठिकाणी आता काही माझ्याकडे भाजीपाला आहेत तर विद्यार्थ्यांना आपल्याला विचारायचं, मी तुम्हाला विचारतो. आता प्रत्येकाने आपल्या एव्हरीवन हॅज यूज्ड टू व्हेजिटेबल इन युअर होम and your mom cooked the vegetable and you eat, but some vegetable in my hand you also known as his name. What is this? Chili. Yes, what is this, sir? It is a chili. What is it? What is it? It's a brinjal. It's a one-leg hen. What is it? Cucumber. 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 Very good. What is it? Tomato. And what is it? Gilko. Yes, yes. दोडक. Buttergood means karla. Buttergood. And very good. And also called as lupa. It is the second name is lupa. Okay. The पहिला आपला जो स्तर आहे त्या स्तरामध्ये आपल्याला लो आउटर थिंकिंग, लो आउटर थिंकिंग. बोला. ज्ञान हा घटक माझ्याकडे आलेला आहे. टेल द नेम्स ऑफ युअर फेवरेट व्हेजिटेबल्स. तुमच्या आवडत्या भाज्यांचं नाव सांगायचंय. Tell us, some student, सांगा बरं. सांगा सर. which vegetable do you like? कोणती भाजी आवडते आपल्याला? ठरणार सर. पिंच. व्हेरी गुड. हा मॅडम तुम्ही सांगा. व्हेरी गुड. राईट द नेम ऑफ युअर राऊंड शेप व्हेजिटेबल्स. राऊंड शेप असलेले व्हेजिटेबल्स कोणकोणते येतात? सर टोमॅटो. व्हेरी गुड. व्हेरी गुड. नाईस. बघा, माझे नाव कुंभ सुनील गायत्री. मी ज्ञानदेवी शाळेत अध्यापनाचं कार्य करतो. आजचं जे प्रश्न कौशल्य आहे त्या प्रश्न कौशल्यात इंग्रजी विषयाचा प्रश्न कौशल्य आम्ही घेतलेलं आहे. त्याच्यात माय व्हेजिटेबल याच्यामध्ये अभ्यासक्रमाचे जे ध्येय आहे त्या टू इन्क्रीज द व्होकॅब्युलरी ऑफ फॅमिलियर वर्ड्स. त्याच्यानंतर क्षमता आहे इंट्रोडक्शन अबाउट व्हेजिटेबल, देअर कलर, शेप्स अँड टेस्ट. आणि अध्ययन निष्पत्ती. बघा, आपण अध्ययन जे करत असतो त्या अध्यापनाची निष्पत्ती बघणं आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठीच अध्ययन निष्पत्ती घेतली आहे इंट्रोडक्शन ऑफ सेक्स. याच्यातलं उद्दिष्ट आलंय माझ्याकडे आकलन. आता बघा, जे काही आपण आधी ज्ञान दिलेलं असतं विद्यार्थ्यांना ते विद्यार्थ्यांनी कितपत आत्मसात केलेलं आहे त्याचा पडताळा आपण आकलनात देत असतो आणि त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना त्याच्या आधारावर प्रश्न विचारू शकतो. आता बघा, तिथं विचारला जाऊ शकतो की डू यू लाईक टोमॅटो. तुम्हाला टोमॅटो आवडतो का? यस. आवडतं म्हटल्यावर त्याच्यावर प्रश्न विचारू शकतो आपण की टोमॅटो, व्हॉट इज द शेप ऑफ टोमॅटो. टोमॅटोचा आकार कसा आहे. आता लहान विद्यार्थी
पहिलीचे विद्यार्थी आहेत तर त्याच्यासाठी आपण शैक्षणिक साधन म्हणून जर टोमॅटो आपल्याजवळ असू दिलं किंवा त्यांना दाखवलं, काहींना सेट माहिती असेल तर नसला माहिती तर ते दाखवल्यानंतर विद्यार्थी आपल्याला प्रभावीपणे उत्तर देऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न विचारू शकतो आपण, डू यू लाईक ब्रिंजल, तुम्हाला ब्रिंजल आवडते का? आणि त्याच्यानंतर त्यांनी जर यस म्हटलं तर का आवडते, आपण अशा प्रकारचे प्रश्न त्यांना विचारू शकतो. आणि पालेभाज्या किंवा व्हेजिटेबलचं महत्त्व त्यांना आपण पटवून देऊ शकतो. धन्यवाद. माझं नाव मनेश बापू आहे. मी मांगीतुंगी शाळेवरती उपशिक्षक म्हणून काम करतोय. तर माझ्याकडे विषय आलेला आहे उपयोजन. बघा, आपण जे अभ्यासक्रमाची जी ध्येय टू इन्क्रीज द वोकॅब्युलरी ऑफ फेमिलियर वर्ड्स आणि अध्ययन निष्पत्ती आहे आपली इंट्रोडक्शन अबाउट व्हेजिटेबल, देअर कलर, शेप्स अँड टेस्ट. आता याच्यात असं आहे, आता उपयोजनामध्ये लोअर ऑर्डर थिंकिंग तर याच्यामध्ये आपण जे शिकवलेलं असतं त्याच्यामध्ये आपला विद्यार्थी हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर कसा काय करतो हे आपल्याला या क्षेत्रामध्ये बघायचं आहे, उद्दिष्टामध्ये बघायचं आहे. तर त्याच्यात which food items can make from potato. तर आपण पोटॅटोचा वापर दैनंदिन जीवनामध्ये कसा करू शकतो हे आपल्याला मुलांकडनं बघून घ्यायचं आहे. पुढे why the vegetables are useful for us. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हेजिटेबल्स आहेत याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा वापर करून घ्यायचं हे आपल्याला विद्यार्थ्यांकडनं बघून घ्यायचं आहे. धन्यवाद. त्याची रचना करतो किंवा दैनंदिन जीवनामध्ये हा बरोबर आहे. तर तो त्याच्या दैनंदिन जीवनात ती माहिती घेतो, त्याचा उपयोग काय, त्याचे दुष्परिणाम काय. आता काही भाजीपाले असेल की आपण त्या जास्त प्रमाणात खाल्ले तर आपल्या शरीराला सुद्धा त्याचे दुष्परिणाम होतात. त्याच्यामध्ये उद्दिष्टामध्ये विश्लेषण तो हाय ऑर्डर म्हणजे उच्च स्तराचा प्रश्न आहे. क्लासिफाय द व्हेजिटेबल इन सलाड अँड कुक राईस. म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना की कोणते भाजीपाला आपल्याला कच्चा खाऊ शकतो, आपण त्याचा सलाड म्हणजे कच्च्या स्वरूपात त्याचा वापर करू शकतो, आणि कोणत्या भाजीपाल्याचा आपण त्याला शिजवून म्हणजे भाजी करून आपण खातो. तर आपल्याला विद्यार्थ्यांना ते भाजीपाल्याची नावं सांगायची. आता या ठिकाणी जर सांगितलं तर आपण हा जो दोडका आहे आपण कच्चा खाऊ शकतो का? नाही. जर त्याच्या जागेवर आपण काकडी दिली तर ही कच्ची खाऊ शकतो. त्याच्यानंतर गाजर आहे, या गाजरला आपण कच्चे खाऊ शकतो किंवा त्याचं शिजून सुद्धा हलवा वगैरे करून आपण खातो. पण तसंच जर आपल्याला सांगितलं की आपल्याला वांग हे कच्चं खायचंय, खाऊ शकाल का आपण? नाही. तर ते विद्यार्थी सर सांगतात की सर ही आपण कच्चे खाऊ शकतो, ही आपण कच्चे खाऊ शकत नाही, याला शिजवावं लागतं. अशा पद्धतीने आपलं जे चौथं उद्दिष्ट आहे विश्लेषण, याच्या संदर्भात सुद्धा आपण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या शब्दसंग्रहतीमध्ये त्यांच्या ज्ञानामध्ये आपण भर पाडू शकतो. पुढचा जे उद्दिष्ट आहे ते संश्लेषण, हे HOT म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग मधला प्रश्न आहे हा. याच्यामध्ये प्रश्न विचारू शकतो आपण की व्हॉट हॅपन वी डू नॉट ईट व्हेजिटेबल्स इन अवर मेल. जर आपण आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जेवणामध्ये जर आपण भाज्यांचा वापर केला नाही तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. बघा, इयत्ता पहिलीचे विद्यार्थी असतात, त्यांना शक्यतो भाजीपाला किंवा डब्याला भाजी आणणं आवडत नाही. ते काहीतरी घेऊन येतात, कत्ता घेऊन येतात किंवा मग कुठल्या तरी प्रकारचा पोहे खिचडी घेऊन येत असतात. आपण याच्यात विद्यार्थ्यांना पुस्तकाचा न वापर करता आपण त्यांना सर्वसाधारणपणे पण सांगू शकतो. तुम्ही जर रेग्युलर एखादीच भाजी खात असाल, काही असे विद्यार्थी असतात त्यांना फक्त मेथीचीच भाजी रेग्युलर आवडत असते. विद्यार्थ्यांमध्ये जर आपण जेवणाला बसलो तर आपल्याला ते दिसत असतं. एखादा विद्यार्थी दररोज बटाट्याचीच भाजी आणत असतो. तर त्या विद्यार्थ्याला आपण समजून सांगितलं पाहिजे की एकच भाजी जर खाल्ल्याने तुझ्या शरीराला पाहिजे तेवढं भेटणार नाही. त्याच्यामुळे तू दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा जर जेवणात वापर केला तर त्याचा तुझ्या शरीराच्या विकासासाठी फायदा होऊ शकतो. अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि विद्यार्थ्यांच्या जेवणात विविधता असली पाहिजे किंवा वेगवेगळ्या पालेभाज्यांचं त्यांनी सेवन केलं पाहिजे. आपलं उद्दिष्ट साध्य होईल. तुम्ही उदाहरण त्यांना देऊ शकता. धन्यवाद. पुढे आहे नवनिर्मिती. नवनिर्मितीमध्ये आपण मुलांना काय शिकवलेलं आहे
आणि त्याच्यावरनं तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे त्याचा उपयोग करतो आणि त्याच्यावरनं तो नवीन निर्मिती कशी करू शकतो हे आपल्याला याच्यात बघायचंय. समजा विद्यार्थ्यांना आपण भाजीपाला सांगितला, याच्यातनं तो वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्यांमध्ये तो आवड निर्माण करेल. समजा त्याला कारला आवडत नसेल तर आपण सांगितलं कारलाचे फायदे का व कोणत्या पद्धतीने आपण बनवलं किंवा त्याची टेस्ट कशी लागते आणि ते खाल्ल्याने त्याचे फायदे काय आहेत हे जर आपण विद्यार्थ्यांना सांगितलं तर तो 100% त्याच्यात तो वापर करू शकतो. तसंच वेगवेगळे प्रकारचे जे भाजीपाले आहेत त्याच्यामध्ये त्याला जो आवडत नसेल त्याची आवड निर्माण करण्याचं काम हे आपल्याला नवनिर्मितीमध्ये करून घ्यायचं मुलांकडनं. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जे टेक्निक आहेत त्याचा वापर करून आणि विद्यार्थ्यांना भाजीपाला विषयी आवड निर्माण करून द्यायची. धन्यवाद. त्याच्यामध्ये